माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू आम्हा दोघांना घरी यायचं होतं. ये तू घरी, फक्त दुपारी ये, म्हणजे हे घरी नसतील. आम्हा नवरा बायकोंमध्ये नाक खुपसू नकोस. जीजी पण आपलं जे झालंय ते खूप आहे. या घराला नवीन चैतन्य आलंय. चांगलंय चांगलंय. सरतापे आडनावाचं कुठलंच बांडगुळ माझ्या घराच्या परिसरात वाढू द्यायचं नाही मला. बाबा आता मी सुद्धा सरतापे आहे हे विसरू नका. म्हणूनच सांगतो तुला, चालते हो. अमृता, अमृता प्लीज, का रडतेस तू? हे बघ, आपल्याला बघून तुझे बाबा असेच रिॲक्ट होतील हे आपल्याला माहित होतं ना. तुला काय वाटलं होतं? तुला बघितल्यावर तुझ्या बाबांनी तुला जवळ घेतलं असतं आणि आशीर्वाद दिला असता? नाही ना. मग अमृता का रडतेस तू? प्लीज. पण हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? अरे मी कोणाचं काहीच वाईट केलेलं नाहीये, तरी दरवेळी मलाच शिक्षा का मिळते? अमृता, सगळ्यात आधी ना हा विचार डोक्यातून काढून टाक. जितका जास्त विचार करशील ना तितकाच तुला त्रास होणार आहे. आर्यन, मला आयुष्यभर रडत नाही राहायचंय रे. मला सगळं नॉर्मल झालेलं हवंय पूर्वीसारखं. होईल अमृता, सगळं व्यवस्थित होईल. हे बघ, आतापर्यंत तुझ्या आईच्या इच्छेनुसारच घडतंय. तुझ्या आईच्या इच्छेनुसार आपलं लग्न झालं. आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा होता, तोही आपल्याला मिळाला. तू बघ अमृता, एक दिवस तुझ्या आईच्या आशीर्वादानंच तुझ्या बाबांचंही मन बदलेल. हे नक्की आपल्या लग्नाला मान्यता देईल. बाबांनी लग्नाला मान्यता दिली किंवा नाही दिली त्याने मला काहीच फरक पडणार नाहीये. कारण जशी मी त्यांच्यासाठी मेले ना, तसेच तेही No. माझ्यासाठी. हे बघ, यापुढे कधीच असं बोलू नकोस अमृता. कसेही असले ना तरी तुझे बाबा आहेत. ते बाबा नसल्याचं दुःख काय असतं ना, ते मला माहिती आहे अमृता. हॅलो आर्यन, हे काय चाललंय तुझं? त्या कागदावर काय लिहिलं होतं? आणि तुला माहितीये ना, मी तुला भेटायला कुठे येऊ शकत नाही म्हणून. तुला जे काही बोलायचं असेल ना ते आत्ता बोल. हो, आम्ही दोघेही पोचलो घरी. अमृता ना आहे ना, इथेच आहे. रडतीये ती. पण हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना तिच्या बरोबर. आपण भेटूच. बाय. आर्यन, जानकीचा फोन होता. आपण पोचलो की नाही ते विचारत होती. बरं ते जाऊ दे, मला सांग, आर यू फिलिंग बेटर नाउ? बरं वाटतंय? मग मी पटकन जाऊन येऊ. एक अर्जंट काम आहे, आटपून येतो. तुला काही लागलंस तर मम्मा घरी आहेत, तिला सांग. ओके ओके, पण लवकर ये. नक्की. बाय. बाय.
आली. मी आज संध्याकाळपर्यंत निघेन. निघेन म्हणजे कुठे बाहेर चालली? मी दिल्लीला परत जाईन. सकाळी हे तुला जे बोलले त्यामुळे तू नाही, राग नाही आला. कारण जो माणूस एखाद्याकडे आश्रितासारखा राहत असेल त्याला रागवण्याचा अधिकारच नसतो. पण मला वाईट खूप वाटलं. माझीच काहीतरी चूक असावी म्हणून भाऊजींसारखा माणूस इतका भडकला. हे बघ, तुझी काही चूक नाही. त्यांना माझ्यावर राग काढता येत नव्हता ना, म्हणून ते तुझ्यावर भडकले, एवढंच. नाही आले, नकोच. कारण आधीच परिस्थितीने माझा जो अपमान करायचा होता तो करून झालाय. आणखी अपमान सहन करायची आता ताकद नाहीये माझ्यात. हे बघ, यांना जर का सोडलं तर घरातले बाकीचे तुझ्यावर प्रेमच करतात ना. मग आता घरातलंही वातावरण खूप बदललंय. पहिल्या दिवशी आले ते घर आणि आत्ताचं घर यात खूप फरक आहे. हे तर मी तुला पहिल्या दिवशीच म्हणाले होते. या घराचा खरा चेहरा हा खूप निराळा आहे. तेच बघवत नाहीये मला. बरं, तो चेहरा बदलण्याचा कोणी प्रयत्नही करत नाही. ती बिचारी एकटी जानकी कुठे कुठे पुरणार? राधा, माझ्या समोर त्या मोलकरणीची स्तुती करू नकोस. मला नाही आवडत. ह्याच इंटरनल वादांना कंटाळले मी. हे सगळं सोडून तर इथे आले होते सुखाच्या शोधात. राधा, हे बघ, तू उगाच खूप इमोशनल झालीस. तसं समज. मी उद्या कदाचित इथून जाईन. कुठे? कुठेही. मे बी दिल्लीला परत. का? कायमशी तर इथे राहू शकत नाही ना. मी पेपरमध्ये वाचलं, मीडियाने चांगलाच फायदा उठवलाय अमृताच्या लग्नाचा. मला कल्लोळ चाललाय सगळीकडे. मला काही फरक पडत नाही त्याचा. का? कारण फरक पडला तरी काय उपयोग, आणि कोण दाद देणार आहे मला काही फरक पडला तर? तुमचे मतदार नक्कीच दाद देतील. मतदार म्हणून काय डोक्यावर बसवते ना. तुम्हाला त्यांना डोक्यावर घ्यावंच लागेल, नाहीतर ते तुम्हाला त्यांच्या डोक्यावरनं खाली पाडतील. ज्या माणसाचा स्वतःच्या मुलीवर कंट्रोल नाही तो आपलं आयुष्य कसं चालवणार असं त्यांना वाटू शकतं. ते जर असा विचार करत असतील तर मूर्ख आहेत ते. मूर्ख म्हणण्यापेक्षा ते भाबडे आहेत असं धरून चालू आपण. कारण जर तसं नसतं तर विधानसभेत बसलेले अर्ध्याहून अधिक आमदार पुन्हा पुन्हा निवडून आले नसते. तुमच्याकडून काहीतरी स्ट्रॉंग स्टेटमेंट जायलाच हवं. गप्प बसणं महागात पडेल. वेल, असं मला वाटतं. अर्थात राजकारणातलं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळतं. कधी कधी परिस्थितीच्या दबावामुळे सगळं कळत असूनही माणूस मूर्खासारखा वागतो. अजून काही दिवस थांबले असतेस तर बरं वाटलं असतं मला.
आली आहे इकडे. तू कुठे आहेस? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी जानकी, मी नाही येऊ शकत आहे तिकडे. कुठे आहेस तू? जानकी, मी इकडे माझ्या फार्म हाऊसवर आहे. इकडे थोडं काम चालू आहे म्हणून मला यावं लागलं. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं? सांगतो जानकी, सगळं सांगतो. तू आधी एक काम कर, तिकडे समोर एक गाडी उभी आहे, त्या गाडीत बस. तो ड्रायव्हर तुला इथे फार्म हाऊस पाशी सोडेल. नाही आर्यन, मी असं नाही करू शकत. जानकी, तुला जर खरंच अमृताची काळजी असेल तर तुला यावंच लागेल. आर्यन तू बस. माहेरी जाऊन आल्या ना की मुली आनंदात असतात. पण तुझा चेहरा एवढा दुःखी का? कोणी बोललं का काही तुला? ते घर माझं नाहीये. त्यांच्यासाठी जर मी मेले असेल तर मी ते घर आपलं कसं म्हणू? मम्मा, आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय की माझं घर, माझी माणसं, माझं भविष्य इथे आहे, या घरात. काय झालं? नरसिंह काही बोलला का तुला? मम्मा प्लीज, नको तो विषय. आणि तसंही त्यांचं काय मत आहे, ते काय बोलले, या गोष्टींना माझ्या लेखी काहीही महत्व नाहीये. हे बघ बेटा, नरसिंहाची बाजू घेऊन मी तुला काहीच समजावू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, माहेर ते माहेरच असतं. माहेर या शब्दाला दुसरा समानार्थी शब्दच नाहीये, असूच शकत नाही. अगं, सासरच्या भिंती कितीही संगमरवरी असल्या ना तरी त्याला माहेरच्या मातीची सर कधीच येत नाही. किती मोठ्या मनाची माणसं आहेत या घरात. तुमचे हे विचार आणि आर्यांचं माझ्यावर असलेलं नितांत प्रेम, या दोनच गोष्टी खूप आहेत माझ्यासाठी. चल, आता जे झालं ते सगळं विसरून जा. आज मी माझ्या हाताने स्वयंपाक केलाय, त्यामुळे मी जेवढं वाढेन तेवढं जेवायचं माझ्या समोर बसून. आणि हो, जेवताना चेहरा हसरा ठेवायचा, रडायचं नाही. अगं, रडणं हे बायकांच्या पाचवीला पुजलेलं असतं. आनंदातही रडायचं आणि दुःखातही रडायचं. कशासाठी? सुरुवात कर. काय झालंय अमृताला? आज खरंच खूप घाई दिसते तुला. पण जानकी, मी ना विचार करतोय की म्हणजे तुझी कुठलीही पूर्वतयारी नसताना मी जर तुला काही सांगितलं तर काय होईल तुझं? काय सांगणार आहेस तू? आर्यन, तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? काय झालंय अमृताला? नाही जानकी, काळजी करू नकोस. अमृताला काहीही झालेलं नाही आता, पण कधीही होऊ शकतं. कारण ती नरसिंह किल्लेदारांची मुलगी आहे. ती नरसिंह किल्लेदारांची मुलगी होती आर्यन, पण आता ती आर्यन सरतापेची बायको आहे. त्याच आर्यन सरतापेच्या वडिलांचा खून या नरसिंह किल्लेदारांनी केला होता. पण ह्या सगळ्याचा अमृताशी काय संबंध?
संबंध तिच्या बापाशी आहे जानकी, आणि त्यालाच त्रास देण्यासाठी मी अमृता किल्लेदारशी लग्न केलं. माझ्या सूड कथेतला पहिला टप्पा मी व्यवस्थित पार पाडलाय जानकी. आणि हो, तुझ्या अमूल्य सहकाराबद्दल धन्यवाद. कारण जानकी, तू जर आमच्या पाठीशी नसतीस तर आमचं लग्न कधीच होऊ शकलं नसतं. म्हणजे तू यांच्यावर सूड उगवण्यासाठी तिच्याशी लग्न केलं? अमृतावर तुझं प्रेम नाही? मिसेस जानकी नरसिंह किल्लेदार, तुमची स्मरणशक्ती ना जरा वीक आहे. याआधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं अमृतावर प्रेम नाही आणि कधीही नसेल. कारण मी फक्त एकाच मुलीवर प्रेम करत आलोय आणि तिचं नाव जानकी. आज माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून तुला काय वाटतंय कळते मला. पूर्वी मला नेहमी म्हणायचीस, आनंदाने का होईना पण डोळ्यातून अश्रू येऊ द्या. लहानपणी तरी कधी रडला होतात का नाही? पण खरं सांगतो नर्मदा, तू गेल्यापासून मी फक्त रडतोच आहे. आज माझा सगळा अहंकार, माझी गुर्मी मला सोडून निघून गेले. मुलीचा जन्म झाल्यावर अगदी छाती ठोकपणे म्हणालो होतो, माझ्या वंशाचा दिवा म्हणजे माझी मुलगीच. मुलाची सगळी कर्तव्य तीच पार पाडेल, अगदी माझ्या चितेला अग्नी देण्यापर्यंत. इथे तर ती जिवंतपणेच मला चितेवर सोडून गेली. आणि मतलबीपणा तरी किती. अग्नी द्यायचे कष्टही तिने घेतले नाहीत. आता इथे मीच स्वतःला जाळून घ्यायचं. त्या अहंकाराची राख होईपर्यंत. या प्रकरणात माझ्या मुलीला वाचवू शकलो नाही, पण या प्रकरणात मला स्वतःला, म्हणजे शेवटी पराभूत मीच. साहेब, बाहेर पुरंदरे साहेब आलेत. वा पुढे आलोच. आर्यन, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? आणि तुला जर वाटत असेल की हे सगळं मी निमूटपणे ऐकून घेईन तर ते चूक आहे. हे असं काहीतरी बोलून तू आपल्यातले संबंध कायमचे बिघडवून ठेवशील. आपल्यात संबंध होतेच कुठे जानकी? म्हणजे मला हवे तसे. आर्यन, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. आपल्यातलं नातं विसरू नको. एक्झॅक्टली. काय नातं आपलं जानकी? तू माझी सासू आणि मी तुझा जावई.
नियतीने माझ्याशी खेळायला सगळ्यात मोठा जुगार आहे जानकी. खरं सांगू जानकी, जर सगळं काही माझ्या मनासारखं झालं असतं ना, तर माझ्या नावाचं कुंकू लावणारी अमृताने तू असतीस. आर्यन बास, एक शब्द जरी जास्त बोललास ना तरी तर काय करणार आहे जानकी? मी काय करेन याची तुला कल्पना नाही आर्यन. पण आता तरी तुझी फालतू बडबड ऐकण्यापेक्षा मी इथून निघून जाईल. नाही जाऊ शकत तू जानकी, कारण तू जर इकडून निघून गेलीस तर अमृताचा जीव धोक्यात येईल जानकी. त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं विसरलीस? आर्यन